लोकलचा खोळंबा आणि त्यामुळे मुंबईकरांना होणारा त्रास नवा नाही। पाऊस, मेगा ब्लॉक किंवा सिग्नल मधला बिघाड ही लोकल उशिरा धावण्याची नेहमीची कारण आहे। पण आज रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एक अपघात होता टळला। त्यामुळे प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला। हे सगळं घडलं एका बांबूमुळे। या बांबूचा मुंबई लोकलला कसा फटका बसला बघूयात। बांबू पडला, लोकल थांबली। मुंबईची लाईफलाईन पुन्हा स्लो ट्रॅकवर। लोकलच्या ट्रॅकवर कसा पडला बांबू? कधी पाऊस, कधी मेगा ब्लॉक, तर कधी सिग्नल यंत्रणेतला बिघाड। मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकलचा अशा अनेक कारणांमुळे खोळंबा होतो। पण बुधवारच्या सकाळी लोकल रखडण्याचं कारण ठरला एक बांबू। लोकल ट्रॅकवरच्या ओव्हरहेड वायरवर हा बांबू पडला आणि ट्रेन ठप्प झाल्या। त्यामुळे ऑफिसला निघालेल्या मुंबईकरांना चक्क ट्रॅकवर उतरून चालत पुढचा प्रवास करावा लागला। मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकामध्ये सकाळी एक दुर्दैवी असा प्रकार घडला। ओव्हरहेड वायरवरती काही इमारतीची बांबू कोसळल्यामुळे फास्ट ट्रॅकवरची वाहतूक आपल्याला जवळपास पाऊण तास ठप्प झाल्याचं पाहायला मिळाली। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते सायन दरम्यान मध्य रेल्वेचीच इमारत आहे। ह्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं आणि या बांधकामादरम्यान या ठिकाणी काही बांबू ओव्हरहेड वायरवरती कोसळले गेले आणि त्यानंतर फास्ट ट्रॅकवरची वाहतूक ही ठप्प झाली। सकाळच्या वेळेस सगळ्या लोकल खचाखच भरलेल्या असतात। सुदैवानं कोणत्याही लोकलवर हा बांबूचा सापळा पडला नाही। रेल्वे ट्रॅक आणि ओव्हरहेड वायरवर पडलेले हे बांबू बाजूला करायला पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना बराच वेळ लागला। त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आणि अनेक प्रवाशांनी लोकलमधून उतरून पायीच पुढचं स्टेशन गाठलं। या दुर्घटनेनंतर न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केले आहेत। सवाल नंबर 1, चालत्या लोकलवर हा बांबू पडला असता तर? सवाल नंबर 2, बांबूऐवजी लोखंडी रॉड असता तर? सवाल नंबर 3, हा बांबूचा सापळा रेल्वे ट्रॅक पासून इतक्या जवळ असलेल्या इमारतीला पाडण्यासाठी होता का? सवाल नंबर 4, जुन्या इमारतीचं प्लास्टर केल्यानंतर हा सापळा टाकून देण्यात आला होता का? आणि सवाल नंबर 5, रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं या बांधकामाकडे लक्ष नव्हतं का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। या प्रश्नांची उत्तरं रेल्वे प्रशासन देणार का माहित नाही, पण रेल्वे प्रशासनाच्या गलथान आणि बेफिकीर कारभारामुळे मुंबईकरांना होणारा त्रास याकडे कोण लक्ष देणार? की मुंबईकरांचं स्पिरिट म्हणत पुन्हा एकदा अशा घटनांकडे दुर्लक्ष होणार? प्रणाली कापसेसह तुषार रूपनवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई।